जर कोणी तुम्हाला कोणताच थांगपत्ता न लागू देता मानसिकरित्या कैद केलं तर तुम्ही ते ओळखू शकाल का? हे भीतीदायक आहे, पण हेच सत्य आहे. एक माणूस त्याची बंदूक तोडून टाकतो आणि मग 30,000 रानडुकरे पकडण्यासाठी एक योजना बनवतो. पहिल्या दिवशी ओसाड पडलेल्या जमिनीवर अचानक 500 किलो गोड मका पडते. ना कोणतं जाळं ना कोणता खड्डा. भुकेने वेडी झालेली ती सगळी रानडुकरं झाडीतून बाहेर येतात आणि कोणताही विचार न करता त्या मक्यावर तुटून पडतात. मका खाऊन ती परत जंगलात पळून जातात आणि लांब उभा असलेला तो माणूस फक्त त्यांच्याकडे बघत राहतो. दुसऱ्या दिवशी मकेच्या एका बाजूने एक छोटीशी भिंत उभी राहते. डुकरं त्याकडे दुर्लक्ष करतात, भिंतीच्या बाजूने येतात आणि पुन्हा सगळी मका खाऊन निघून जातात. या प्रकारे 9 ते 10 दिवस काहीही कष्ट न करता डुकरांना गोड मका मिळत राहते आणि मकेभोवतीची भिंत हळूहळू चारही बाजूंनी बंद व्हायला लागते. पण डुकरांना याचा काहीच फरक पडत नाही. ते येतात, मका खातात आणि आरामात निघून जातात. एक दिवस नेहमीप्रमाणे डुकरं येतात आणि मका खाऊ लागतात. त्याचवेळी एक जड लोखंडी दरवाजा पडतो आणि त्यांना कायमचं कैद करून टाकतो. हेच आहे मानसशास्त्रातलं सर्वात भयानक जाळं, ज्याला ओव्हर्टन विंडो म्हणतात. थेट हल्ला नाही तर हळूहळू थोडं थोडं आमिष देऊन कायमचं कैद करणं. लोक गोड बोलून काही दिवस छोटी छोटी कामं सांगतील आणि एक दिवस पूर्ण जबाबदारी तुमच्यावर टाकतील. लक्षात ठेवा, जेव्हा कोणी तुम्हाला मुफ्तमध्ये काही देऊ करेल तेव्हा वेळीच सावध व्हा. आवश्यक नसलेल्या उपकारांना सुरुवातीलाच नाही म्हणा.